मी इथे वापरलेली आहे। वजरी मी इथे मिनिमम 4 ते 5 पाण्यामध्ये तरी धुवून घेतली होती आणि त्याचसोबत मी इथे आतडी म्हणजेच ज्याला आपण फेर देखील म्हणतात ती देखील मी इथे थोड्या प्रमाणात वापरलेली आहे। आता आपण ही वजरी आहे ती इथे उकडून घेणार आहोत। त्यासाठी मी ही पूर्ण वजरी आहे ती एका मोठ्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। मिनिमम 8 कुकरच्या शिटीपर्यंत तरी आपल्याला ही वजरी आहे ती व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे। गावा ठिकाणी वजरी आहे ती डायरेक्टली चुलीवरती शिजवण्यासाठी घेतात, त्यामुळे त्याला कुकरमध्ये शिजवून घेण्याची गरज नसते। चुलीवरतीच ती व्यवस्थित छान अशी एकदम मऊ शिजली जाते। पण शहरासारख्या ठिकाणी चूल अवेलेबल नसतात, त्यामुळे आपण ही आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावी लागते। आता ह्यात मी 1 चमचे हळदी पावडर आणि 1 चमचे मीठ घातलेलं आहे। त्यात आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे ती देखील आपल्याला या पूर्ण वजरीमध्ये व्यवस्थित